जरांगेंचं मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू आहे। सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलक हे मोठ्या प्रमाणात जमलेत। या आंदोलनाचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, आपण पाहूयात। दाखल करण्यात आलेले आहेत। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स आपण दाखवणार आहोत। आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली सध्याची दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जे आहेत ते या मुख्य चौकामध्येच आहेत। मुंबई महानगरपालिकेची इमारत आपल्याला समोर दिसते आणि बरोबर त्याच्या समोरच आंदोलकांची मोठी संख्या जी आहे या ठिकाणी आहे। मागच्या 5 दिवसांपासून अशाच पद्धतीचं चित्र या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय। मात्र ज्या पद्धतीचं सध्या हे चित्र या ठिकाणी आहे, संपूर्ण समोरचा किल्ला कोर्टाचा हा रस्ता आहे तो पूर्णपणे जाम असल्याचं आपल्याला दिसतंय। तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेकडून जे ब्रिजकडे जाणारा रस्ता हा देखील पूर्णपणे जाम आहे। एबीपी माझासाठी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। समोर आंदोलक आहेत, राज्य राखीव पोलीस दल यासोबतच दंगल नियंत्रण पथक देखील या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत आणि आंदोलकांना आता सर्व ज्या गाड्या आहेत त्या या मुख्य चौकातच आणून उभे केल्याचं देखील आपल्याला दिसत आहे। पुढच्या काही दिवस हे अशाच पद्धतीचं चित्र राहील अशा पद्धतीची प्रतिक्रिया या वेगवेगळ्या आंदोलकांकडून येत आहेत। मनोज जरांगे यांना देखील पुढच्या 2-4 दिवसात निर्णय झाला नाही तर आणखीन आंदोलन तीव्र होईल अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे। त्यामुळे सरकार या सगळ्या विषयात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। तर आझाद मैदानावर हे जरांगेंच्या तपासणीसाठी डॉक्टर दाखल झालेले आहेत। जरांगेंची तपासणी सध्या सुरू आहे। डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या तब्येतीची माहिती